इनर मॅग्नेट या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. इथे आपण शिकणार आहोत विचारांना कृतीत आणि स्वप्नांना वास्तवात रूपांतरित करणं. आज मी तुमच्यासाठी ना खूप सुंदर असा टॉपिक घेऊन आलेला आहे आणि हा टॉपिक पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप जास्त महत्वाचा आहे. कारण हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठीच बनवण्यात आलेला आहे. कारण तुम्ही पोलीस भरती करताय, वर्षानुवर्ष इतक्या कष्टाने तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी करत आहात. तुमचं ग्राउंड असेल, तुम्ही तुमचा जो स्टडी करत आहात आणि आता तो रिझल्ट येण्याची वेळ आलेली आहे. तुमचे एक्झाम सुरू झालेले आहेत आणि तुमचे ग्राउंड होत आहेत आणि देन काही दिवसांमध्ये तुमचे एक्झाम पण होणार आहे. यामध्ये तुम्हाला हवं असणारं तुमचा जॉब, तुमचं पोलीस भरतीचं स्वप्न कसं मॅनिफेस्ट करू शकता. जर तुम्ही ऍक्शन करत आहात, व्यवस्थित ग्राउंड होत आहे, व्यवस्थित स्टडी करत आहात, पण कुठे ना कुठे आपल्याला भीती असते, होईल का, नाही झालं तर कसं होणार, इतक्या वर्षापासून मी करत आहे, जर मी यशस्वी नाही झालं तर कसं, असं असंख्य निगेटिव्हिटी घेत असता तुम्ही. अशा असंख्य डाऊट तुमच्या मनामध्ये असते, भीती असते. आणि या गोष्टी घेऊन जेव्हा तुम्ही या गोष्टी करता ना, एक्झाम देता, ग्राउंड देता, तिथे कुठे ना कुठे तुम्ही जे ठरवलेले मार्क्स असतात ना, त्याच्यापेक्षा कमी यायला लागतात. हे असं का? कारण तुम्ही तशी एनर्जी क्रिएट केलेली असते. जर तुम्ही व्यवस्थित तुमची एनर्जी क्रिएट केलात तुमच्या एक्झाम बद्दल, तर तुम्ही खूप इझिली पोलीस होऊ शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मॅम हे सगळं व्यवस्थित आहे, पण करायचं कसं, काय करायचं नेमकं? तर तुम्हाला ना मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे. या पिरियड मध्ये ना खूप सारे निगेटिव्ह थॉट्स तुम्हाला यायला लागतात, भीती वाटायला लागते, निगेटिव्हिटी क्रिएट होते. यासाठी तुमचं मन शांत होणं खूप गरजेचं आहे. डोकं जेव्हा शांत होतं ना, तेव्हाच तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला लागता. आणि आतापासूनच ना ह्या गोष्टी करायला लागा. लॉ ऑफ अट्रॅक्शन आतापासून यूज करा. कारण की तुम्हाला ही भरती खूप महत्वाची आहे. जी भरती झाल्यानंतर तुम्ही काय करणार असाल ना, ते अफर्मेशन रायटिंग करायला लागा. की मी पोलीस भरतीचा पेपर पास झालेला आहे. पेपर खूप इझी होता आणि खूप इझिली मी 2026 मध्ये पोलीस झालेला आहे. हो, मी झालेली आहे. आणि पेपर कसा गेला, काय गेला, जसं तुम्हाला हवं आहे ना, तसं तुम्ही लिहायला स्टार्ट करा. तुम्ही जे लिहिलात ना, ते पाण्यामध्ये रीड करा आणि रीड करून ते पाणी प्यायला लागा. तेव्हा स्वतःमध्ये ना इतके पॉझिटिव्ह तुम्हाला रिझल्ट जाणवतील ना, खरंच खूप अप्रतिम रिझल्ट जाणवतील. कारण ह्या ज्या टेक्निक्स आहेत, ही होपणपोनो जी टेक्निक आहे, आपण चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल की होपणपोनो टेक्निक नेमकी काय आहे. ज्या गोष्टी जेव्हा तुम्ही यूज कराल ना, लॉ ऑफ अट्रॅक्शन थ्रू जेव्हा तुम्ही पोलीस भरती कराल, तेव्हा 2026 मध्ये तुम्ही 100% पोलीस होणार आहात. आणि या पिरियड मध्ये ना स्वतःबद्दल, तुमच्या ऍक्शन बद्दल, तुमच्या ग्राउंड बद्दल, स्टडी बद्दल निगेटिव्ह बोलू नका. कोणते सब्जेक्ट जर तुम्हाला हार्ड जात असतील ना, तर ते खूप हार्ड आहे, मला खूप हार्ड जातं जातं जातं. मॅथ्स तुम्हाला हार्ड जातो बऱ्यापैकी लोकांना, ते रिपीटेडली बोलू नका. आणि आणि हे जेव्हा तुम्ही रिपीटेडली बोलता ना, तेव्हा त्याच गोष्टी घडायला लागतात. तसेच क्वेश्चन्स यायला लागतात जे तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही. तुम्ही आतापासून म्हणायला लागा की पेपर खूप इझी होता, मला जितके मार्क्स भेटणार होते ना, तितके मार्क्स मला भेटलेले आहेत. ग्राउंड मध्ये जितके मार्क मला भेटायला पाहिजे होते, तितकेच मार्क मला भेटलेले आहेत. भेटतील असं म्हणू नका. ती क्रिया झालेली आहे. प्रेझेंट मध्ये ती क्रिया झालेली आहे. माझं ग्राउंड व्यवस्थित झालेलं आहे. माझा पेपर खूप इझी होता. हे आतापासून तुम्ही म्हणायला स्टार्ट कराल ना, तर तुमच्या गोष्टी तशाच घडतील. तुमचा पेपर तुम्हाला खूप इझी जाणार आहे. तुमच्या ग्राउंड मध्ये तुम्हाला हवे तितके मार्क्स भेटणार आहेत आणि 2026 मध्ये तुम्ही पोलीस 100% होणार आहात. हो, 100% होणार आहात. विश्वास ठेवा. ऍक्शन तुम्ही प्रॉपर करत आहात. फक्त चांगली एनर्जी क्रिएट करा, पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करा. एनर्जी प्लस तुमची ऍक्शन जेव्हा एका अलाइनमेंट मध्ये येते ना, तेव्हा रिझल्ट तुम्हाला 100% भेटतो. तुम्हाला समजलंच असेल की फक्त ऍक्शनने काम होत नाही, तर एनर्जी ही खूप महत्वाची असते. तुमचे वर्ड्स पण खूप मॅटर करतात. कारण प्रत्येक वर्ड्स मध्ये एक एनर्जी असते. जर तुम्ही निगेटिव्ह वर्ड्स बोलला तर निगेटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट करता, पॉझिटिव्ह बोलला तर पॉझिटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट करता. मग आता तुम्ही ठरवा, इथून हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल आणि इथून पुढे तुम्ही पॉझिटिव्ह बोलायचं तुमच्या भरतीबद्दल की निगेटिव्ह बोलायचं, हे तुमच्यावर डिपेंड आहे. आणि 2026 ची पोलीस भरती तुम्ही पास झालेले आहात आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही पोलीस झालेले आहात. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
थँक्यू सो मच. माझ्या चॅनलला व्हिजिट केलात, इतका सुंदर व्हिडिओ तुम्ही पाहिलात, यासाठी खूप 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 थँक्यू सो मच.